नमस्कार. आज आपल्या प्रवचनाचा 18वा दिवस. रामा तुझे चरित्र मी कथावे, तुझ्या गायने मी सदा दंग व्हावे. माझ्यावरी दृष्टी सदा असावी, ही एक आस माझी तू पुरवावी. श्रीराम जय राम जय जय राम. कालच्या प्रवचनात हा क्षत्रियांचा कारवा अयोध्येपर्यंत पोहोचलेला आहे. त्यानंतर परत लग्न सोहळा चौघांचा झालेला आहे. इथपर्यंत आपण आलेलो होतो. लग्न सोहळा पार पडल्यानंतर कैकेयीचा भाऊ युधाजित हा दशरथ महाराजांना विनंती करून भरत आणि शत्रुघ्न ह्या दोघांना केकस देशाला घेऊन जातो. वास्तविक त्यांनी चौघांना घेऊन जायची विनंती केली होती, परंतु दशरथ महाराजांनी त्याला अनुमती दिली नाही. आणि आता मी रामाला कुठे जाऊ देणार नाही, आणि म्हणून युधाजित भरत आणि शत्रुघ्न या दोघांनाच घेऊन केकस देशाला गेलेला आहे. राम, जानकी, लक्ष्मण आणि उर्मिला हे दोघं दाम्पत्य आपल्या सत्शील वागण्याने विनयाने सगळ्यांना जिंकून घेत असतात. या दोन्ही सुना या दोन्हींनी आपलंसं करून टाकलं आहे. दिवस चाललेले आहेत. तिन्ही राण्या आणि राजा अतिशय समाधानी आहे. अशी 12 वर्षे गेलेली आहेत. एक तप, आणि ही 12 वर्षे गेल्यानंतर महाराजांना असं जाणवतं की आता आपण खरंच वृद्ध झालो. पहा, वयाच्या 61व्या वर्षी रामाचा जन्म झालेला आहे. दशरथाच्या 61व्या वर्षी. 14 वर्षाचा असताना विवाह झाला, आणि ही 12 वर्ष विवाहानंतरची, म्हणजे ही 26 वर्ष जन्मानंतरची. राम आहे 26 वर्षाचा, आणि महाराजांचं आता वय आहे 87-88. त्यावेळेला त्याला असं वाटायला लागलं की आपण वृद्ध झालोय. आणि त्यावेळी त्यांनी असा विचार केला की सगळी ही आता राजा म्हणून असलेली सगळी जबाबदारी मी म्हातारपणामुळे नीट बजावू शकत नाही, याची जाणीव झाल्यामुळे त्यांच्या मनात विचार आला आपल्या ज्येष्ठ पुत्राला राजा बनवावं. मनात आलेला विचार तात्काळ कृतीत येतोच असं नाही, किंवा आला पाहिजे असंही नाही. आपला विचार त्यांनी मनसुबा आपल्या नियामक मंडळाला आणि अष्टप्रधान मंडळांना सांगायचा ठरवला, आणि दरबारात हा विषय काढला. आपल्याला माहिती आहे, नियामक मंडळ हे राजाला त्याची चूकही दाखवू शकतं. वशिष्ठ काय, वामदेव काय, सुयज्ञ काय, कश्यप, जाबाली, गौतम, कांत्यायन, मार्कंडेय हे सगळे ऋषी या नियामक मंडळात जे होते ते योग्य काय आणि अयोग्य काय हे बरोबर सांगत असत. त्यांना राजाला दटवण्याची सुद्धा क्षमता त्यांच्याकडे होती. आणि अष्टप्रधान मंडळ हे राजांनी नियुक्त केलेलं असतं, त्यामुळे ते राजाची चूक दाखवली तरी त्याच्यावर भाष्य नाही करू शकत. विजय, जयंत, दृष्टी, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, धर्मपाल, अकोप आणि सुमंत हे जे अष्टप्रधान मंडळ आहे, यांच्या कानावर, नियामक मंडळाच्या कानावर आपल्या मनातला मनसुबा सांगावा म्हणून त्यांनी भर दरबारात आपला हा विषय मांडला. सगळ्यांना आनंद झाला. आता हा
आनंद पाहून महाराजांनाही आनंद झाला की आपण जे सांगितलेलं आहे ते सगळ्यांना पटलंय. सगळ्यांनी होकारही दिला. पण तरी महाराजांच्या मनात असं आलं की आज मी राजा आहे म्हणून माझ्या भिडेखातर हे लोक हो म्हणत नाही आहेत ना. असा विचार एका राजाच्या मनात यावा हे केवढं कौतुकास्पद आहे. आपल्या म्हणण्याला होला हो मिळवणारी लोकच हवी असतात. मग ते किती चुकीचं असलं तरी हो म्हटलं पाहिजे, तरच तुझं ठिकाण शाबूत राहील. अशी स्थिती आहे आजची. त्यावेळेला होला हो मिळत असून सुद्धा राजाच्या मनात शंका आली की माझ्या भिडेखातर तर हे हो म्हणत नाही आहेत. आदर्श लोकशाही दशरथाचं राजवट म्हणजे. तेव्हा दुसऱ्या दिवशी दरबारात महाराजांनी हा प्रश्न विचारला की तुम्हाला राम राजा हवाय, त्यासाठी तुम्हाला आनंद झालाय, पण त्याची कारण तुम्ही सांगा की तुम्हाला राम राजा का हवाय. आणि त्याप्रमाणे मंत्र्यांनी, अष्टप्रधान मंत्र्यांनी, नियामक मंडळाने सगळ्यांनी आणि इतरही बारीक खात्याचे जे मंत्री असतात इतर ते मंत्रीही सगळ्यांनी कारण सांगायला सुरुवात केली एकेकाने. तेव्हा नियामक मंडळाकडनं असं सांगितलं गेलं की राजन, एक राजा निवडल्यानंतर दुसरा राजा निवडला जातो. त्यामुळे साहजिकच आधीच्या राजाला माहितीच नसतं की आपल्यानंतर कोण राजा होणार आहे. हे त्यावेळेचं नियामक मंडळ की अष्टप्रधान मंडळ ठरवत असतं. पण तसं आता होत नाहीये. सुमंत म्हणाले की तुम्ही तुमच्या डोळ्या देखत तुमच्या मुलाला तुम्ही राज्य देताय. तुम्हाला जो आनंद आहे तो आम्हालाही आहे. वशिष्ठ ऋषी असं म्हणाले की तुमच्या देखत तुमच्या मुलाला राज्याभिषेक तुम्ही करताय आणि तुमच्याच सारखा तो आहे. तुम्ही जसं राज्य चालवलं तसंच तो राज्य चालवेल याची खात्री तुम्हाला आहे. तेव्हा आम्हाला असणारच. आणि तुमच्याच सारखा राजा आम्हाला तुमच्या देखत आम्हाला मिळतोय म्हणून आम्हाला आनंद आहे. तुम्ही जसं चालवलं त्यात तसूभरही फरक न करता राम राज्यकारभार करेल अशी आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. त्यामुळे आम्हाला आनंद झालाय आणि म्हणून आम्हाला राम राजा झालेला चालणार आहे. कारण सांगितले. तेव्हा कुठे महाराजांना दिलासा मिळाला आणि वाटलं की खरंच राम राजा यांना हवाय. तत्काळ त्याच वेळेला दरबारात त्यांनी निर्णय घेतला आणि सांगितलं उद्या रामांना राज्याभिषेक होईल. तात्काळ दुसऱ्याच दिवशी. आणि सगळ्यांना जबाबदाऱ्या वाटप झालं. दरबारानंतर साहजिकच कौसल्येकडे महाराज गेले आणि आपल्या मनातला मनसुबा सांगितला. कौसल्याला खूप आनंद झाला. जे स्वप्न तिने युवराशी बाळगलेलं होतं 26 वर्षापासून ते स्वप्न सत्यात येत आहे म्हटल्यानंतर कुणाला नाही आनंद होणार. कृतकृत्य वाटलं या निर्णयाचं श्रवण केल्यावर. आणि परमेश्वराची आराधना केली तिने. माझ्या मनासारखं होत आहे, तुझी कृपा माझ्यावर आहे. जनार्दन हे त्यांचा कुलदैवत आहे. आज मी रात्रभर जनार्दनावर अभिषेक करणार. कोणतेही विघ्न आणू नको बाबा. माझ्या रामाला राज्याभिषेक नीटपणे होऊ देत. त्याच्यासाठी आज रात्रभर मी अभिषेक करणार. इतका झालेला आनंद राजा दशरथालाही आनंद झाला. चला आपला उत्तराधिकारी
सगळ्यांना आवडलाय आणि तो तसं करेलही. सुमित्रेलाही सांगितलं गेलं. कैकेयीला मात्र सांगितलं गेलं नाही. याचं कारण शयन कक्षात ज्या वेळेला आपण जाऊ त्यावेळेला कैकेयीला सांगू. कारण की कैकेयीशी विवाह केल्यानंतर दशरथ राजा कधीच कौसल्य आणि सुमित्रा यांच्या महालात गेलेला नाही. त्यामुळे शयन कक्षात जेव्हा जाऊ त्यावेळेला आपण कैकेयीजवळ बोलू हा विषय. पण या दोघींजवळ बोलल्या बऱ्याच जणांना ते कळलं आणि साहजिकच जानकीलाही कळलं, जानकींच्या सगळ्या मैत्रिणींनाही कळलं. त्यांनाही आनंद झाला. जानकी बघा 7-8 वर्षाचा असताना विवाह झाला, त्याच्यानंतर 12 वर्ष गेली, त्यानंतर हा प्रसंग आलाय. म्हणजे ती आता कितीची असेल? 19 वर्षाची असेल. आनंद झाला की मी राणी होणार आहे. हा आनंद केवढा आहे तिच्या मैत्रिणींनाही झाला. आणि मैत्रिणी तिला चिडवतायत की तू राणी होणार आहेस, आम्हाला विसरू नकोस, तू सांगशील ते आम्ही करू, वगैरे वगैरे. गदी माडगुळकरांनी या प्रसंगावर सुंदर गीत लिहिलेलं आहे. आनंद सांगू किती मी सखे ग, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. सीता वल्लभ उद्या भायचे, राम अयोध्यापती सखे ग, आनंद सांगू किती. गुरुजन मुनिजन समीप येतील, सकल नद्यांची जले शिंपतील. उभय कुळे मग कृतार्थ होतील, मेघाहूनही उच्चरवाणी झडतील गे नौबती सखे ग, आनंद सांगू किती. आनंद सांगू किती मी सखे ग, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. विनोद न चहा हीच अपेक्षा, तव भाग्याला नुरोत कक्षा. देव देवता करोत रक्षा, देव देवता करोत रक्षा. दृष्ट न लागो आमुचीच गे, तुझिया भाग्या प्रति सखे ग, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती मी सखे ग, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. मैत्रिणी चिडवत आहेत. ते म्हणतात महाराणी तू आम्ही दासी, लीन सारख्या तव चरणासी. कधी कोणती आज्ञा देसी, तुझ्यासाठी आम्ही काही करायला तयार आहोत, तू सांगशील ते आम्ही करू. तू महाराणी आहेस. आणि त्या मैत्रिणी असल्या तरी त्या स्वतःला दासी म्हणून घेत आहेत. एवढं प्रेम आहे. आणि असं म्हणतात, चिडवतायत. आणि हा विनोद नाही, ही अपेक्षा आहे. मैत्रिणी सांगतात हा विनोद नाही आम्ही करत आहोत, ही आमच्या मनातली अपेक्षा आहे, आमची इच्छा आहे तशी. तव भाग्याला नुरोध कक्षा. कक्षा म्हणजे मर्यादा, राहू नयेत. नुरोध न उरू दे. तुझ्या भाग्याला कक्षाच नको, इतकं भाग्य तुला मिळू दे, इतकं सुख तुला मिळू दे. मैत्रिणी म्हणतात सीतेला, देव देवता करोत रक्षा. आणि आमची दृष्ट तुला लागू नये, तुझ्या भाग्यासाठी आमच्या नजर आमची लागू नये, असं मैत्रिणी म्हणतायत. आनंदाच दिवस गेलेला आहे.
सगळ्यांना खूप आनंद झालाय की रामांना राज्याभिषेक होणार. जनार्दनावर रात्रभर मी अभिषेक करीन असं कौसल्य म्हणते. आणि खरंच ती सामान आणण्यासाठी आपल्या एका दासीला पाठवते. आता ही संध्याकाळची वेळ, दरबार संपल्यानंतरची वेळ, ह्या वेळात दशरथ महाराज रामांना आपल्या महालात बोलवून घेतात आणि त्याला काही 4 गोष्टी सांगतात. वास्तविक पाहता सर्व गुण संपन्न असलेल्या रामाला काय सांगायचं, पण कसं असतं, मुलगा किती मोठ्या पदावर जाऊ देत, कितीही मोठा होऊ देत, किती पैसा कमवू देत, पण आई वडिलांना तो लहानच असतो. त्याला 4 गोष्टी सांगितल्याशिवाय त्यांना समाधानच मिळत नाही. त्या गोष्टी त्याला माहिती नसतात असं नाही, पण सांगण्यामागे जे प्रेम आहे, जो स्नेह आहे, जो कळवळा आहे, जी काळजी आहे, ती व्यक्त करावीशी वाटतेच. आणि त्या इच्छेतूनच महाराज रामाला आपल्या दरबारात बोलवून घेतात आणि सांगतात जवळ घेऊन की रामा, उद्या तुला राज्याभिषेक होणार आहे, तू राजा होणार आहेस. तेव्हा राज्याची कर्तव्य नीट समजून घे. माझ्याजवळ जे सैन्य बल आहे ते तुझं होणार आहे. बुद्धिबळाने तुला राज्यकारभार करायचा आहे, जे तुझ्याकडे आहेच आहे. कोश भरपूर मोठा आहे, कोश बलही भरपूर आहे. त्यामुळे तू राज्यकारभार करशील तो चांगलाच करशील, मला खात्री आहे. पण राजाला कोणतीही वैयक्तिक नाती नसतात रामा, हे लक्षात ठेव. प्रजानुरंजन हेच त्याचं पहिलं कर्तव्य असतं. एक वडील या दृष्टीने नाही बोलत ते, एक राजा या दृष्टीने उद्या होणाऱ्या राजाला ते सांगतायत. राम ऐकण्याचं काम करतोय. त्यावेळेला राम असं नाही म्हणाले, मला माहिती आहे तात सगळं, परत परत काय तेच सांगताय, मी काय एवढा अडाणी आहे का, वगैरे वगैरे काही नाही. तात सांगतायत, राम ऐकतायत. महाराज त्याला सांगतात की राजाचं वर्तन कसं असावं, वाऱ्यासारखं असावं. वारा ज्याप्रमाणे सुगंध कोणता आणि दुर्गंध कोणता हे बरोबर सांगतो, त्याप्रमाणे राजाला सुद्धा योग्य काय आणि अयोग्य काय हे समजलं पाहिजे. राजाने सूर्यासारखं तेजवान असलं पाहिजे. कसं, सूर्य उगवला की जिथे जिथे अंधार आहे तिथला तिथला अंधार नाहीसा होतो. तसं राजाच्या अस्तित्वाने राज्यात कुठेही व्यभिचार नाही, भ्रष्टाचार नाही, चोरी दरोडा डाका वगैरे काहीही होणार नाही. हे सगळे अंधकार मिटले जातील. अशा प्रकारचा अंधकार कुठेही राहणार नाही याची काळजी रामा तुला घ्यायची. सजल मेघ कसा असतो तसं राजाने असावं. सजल मेघामुळे जी जलवृष्टी होते, भूमीवर पडलेल्या पाण्यामुळे बी बियाणं उगवतं, धनधान्य उगवतं आणि समाज अन्नधान्यांनी समृद्ध होतो. असं सजल मेघाप्रमाणे राजाचं हृदय दयार्द्र असलं पाहिजे की त्याच्या दयेमुळे, त्याच्या कृपेमुळे सगळ्यांना सगळं भरपूर मिळालं पाहिजे. कशाची कोणालाही ददात पडता कामा नाही. राजा कसा असावा हे ते सांगतायत. क्षमाशील असावा. अपराध जो करतो तो अपराध त्याच्याकडनं चुकूनही झालेला असतो. त्या अपराधाची नीट छाननी केल्याशिवाय
त्याचा निर्णय देऊ नये. अनेक गोष्टी राम मला ते सांगतात की राजाचं कसं असावं. माझा कोश भरपूर मोठा आहे, पण कुबेर जसं आपलं धन संपादन केलेलं जे आहे, कोशामध्ये जे आहे ते नीट सांभाळतो, त्याप्रमाणे तुलाही कोश हे सांभाळायचं आहे. आणि ते सांभाळताना कुठेही जनतेला त्रास होणार नाही, जनतेला कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही, याची काळजी पण तुला घ्यायची आहे. नुसताच कोश सांभाळायचा नाही आहे. त्यामुळे तू कुबेरासारखंही असलं पाहिजेस. विविध गोष्टी राजाला ज्या हव्या असतात, असायला हव्या, त्या सगळ्या गोष्टी दशरथ महाराज रामांना समजवतात. आणि अग्नीप्रमाणे तेजस्वी असलं पाहिजे. अग्नी ज्याप्रमाणे आपला योग्य तो हवी घेऊन शुद्ध राहतो नेहमी, तसं राजाचं चारित्र्यही शुद्ध पाहिजे. कुणालाही बोलायला कणभरही जागा मिळू नये. रामा, तू गुणसंपन्न आहेस, पण तरी हे माझं कर्तव्य म्हणून मी तुला सांगतोय, त्याचा राग मानू नकोस. तू उद्या राजा होशील तेव्हा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून राज्यकारभार कर. तू सगळ्यांना आवडतोसच आणि त्याप्रमाणे तू वागशील अशी मला खात्री आहे. पण रामा, उद्या सकाळी तुला राज्याभिषेक होईल, पण आज मला तुला असं सुचवायचं आहे की आज तुझ्या महालावरचा पहारा थोडा वाढव. तुझ्या काही जवळच्या मित्रांनाही बोलव. आज पहारा तुझा जास्त वाढला पाहिजे. अशा काही गोष्टी सांगितल्यानंतर राम पदवंदन करतात. आनंद होतो. पण त्यावेळेला रामांचं धारिष्ट होत नाही की उद्या सकाळी जर राज्याभिषेक आहे तर माझे 2 भाऊ इथे नसताना आपण का करतोय. भरत नाहीये, शत्रुघ्न नाहीये, मग तरी आपण उद्याच्या उद्या राज्याभिषेक का करतोय असं विचाराचं धाडस रामांना नाही झालं. राम आपल्या प्रासादात गेले. आता बघा, हा पहारा वाढवण्याचा जो सल्ला महाराजांनी दिला तो कशा करता दिला असेल अशी शंका मनात निर्माण होते. पण ज्या वेळेला कैकेयीला मागणी घातली दशरथ राजांनी, त्यावेळेला अश्वपतींनी म्हणजे कैकेयीच्या वडिलांनी पहिल्यांदा नकार दिला होता. पण नंतर त्यांच्या मंत्र्यांनी त्यांना सुचवलं की एवढा सार्वभौम राजा, एवढा सत्ताधीश असलेला राजाशी वाकडं घेऊ नका. तेव्हा परत त्यांनी सांगितलं की ठीक आहे, मी विवाह करून द्यायला तयार आहे, माझी मुलगी मी तुम्हाला द्यायला तयार आहे, पण माझी एक अट असेल. त्यावेळेला अश्वपतींनी महाराजांना त्यांची अट सांगितली आणि ती म्हणजे की माझ्या मुलीला जो पुत्र होईल त्यालाच राज्याभिषेक झाला पाहिजे. त्यावेळेला दशरथ महाराज म्हणाले, आमच्या कुळात जे चालत आलेलं आहे तेच होईल. ज्येष्ठ पुत्राला राज्याभिषेक होतो कुलरीतीप्रमाणे. माझ्या दोन्ही पत्नींना अजूनही पुत्रप्राप्ती नाहीये. कदाचित तुमच्या मुलीला आधी होईल तेव्हा अवश्य तुमच्या मुलीच्या मुलाला राज्याभिषेक होईल, पण कुलरीतीप्रमाणेच होईल असा शब्द दिला होता. आणि आज रामांना राज्याभिषेक करायला निघालेत महाराज. त्यामुळे कुठेतरी मनात शंका आहे की काही होऊ शकतं. अशी शंका मनात येण्याचं कारण काय, तर त्यावेळेला कालच मी आपल्याला सांगितलं की विवाहाच्या बरोबर पूर्वी आता एक पाठराखीण जाते, पण तेव्हा घरच्या घर येत असत.
त्याप्रमाणे कौशल्याच्या माहेरची सुद्धा कितीतरी घरं कौशल्यबरोबर आलेली होती, सुमित्रेबरोबर आली होती आणि कैकेयी बरोबरही आली होती. त्यामुळे राज्यात, राजवाड्यात आणि या घरात 3 प्रकारचे गट पडलेले होते. आज आपण इथेच थांबू. या पुढचा भाग आपण पुढच्या प्रवचनात ऐकू. श्रीराम जय राम, जय जय राम.